सरपंच नमस्कार. नमस्कार. गेल्या अनेक दिवस बाजार समितीवर सध्या आता चर्चा चालू आहे, जी काही जमीन खरेदी झाली बहुचर्चित विषय झालेला आहे. तुम्ही कसं पाहताय सगळ्याकडे? मुळात साहेब जुन्नर तालुक्यातील जनतेला हा न पटणारा व्यवहार आहे आणि थोडं आमचं पण आव्हान आहे सभापती साहेबांना की आपण कुठंतरी जनभावना लक्षात घेऊन या निर्णयाशी पुन्हा आपण विचारविनिमय करावा. कारण संचालक मंडळात जर विद्रोह होत असेल तर कुठंतरी आपण दोन पावलं समाजासाठी मागे येऊन समाजाची लोकभावना समजून आपण त्या ठिकाणी या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं आम्हाला वाटतं. मुळात बाजार समितीची 13 एकर जागा अद्याप पडिका आहे, तिथं काहीच केलं नाही गेल्या अनेक वर्ष. असं असताना ही जागा घ्यायची काय गरज होती? खऱ्या अर्थानं तोच प्रश्न आमच्यासारखे सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे का आज पुणा नाशिक हायवेला ज्या ठिकाणी 13 एकर जागा उपलब्ध असताना हा व्यवहार होत आहे आणि शेवटी मार्केट कमिटीची ध्येयधोरणं ती त्यांना माहिती, परंतु ही ध्येयधोरणं स्वीकारत असताना त्या ठिकाणी जनभावनेचा आदर करून आमची त्या ठिकाणी सभापती महोदयांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी कुठंतरी जनभावनेचा आदर करून आपण हा निर्णय बदलावा अशी जनतेची भावना आहे आणि आपण नक्की बदलाल अशी अपेक्षासुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. सरपंच कुठेतरी हव्यावर देखील वादात पडलेला आहे. 10 एकरसाठी तब्बल 28,44,00,000 रुपये त्यांनी उधळलेले. साहेब म्हणजे तोच विषय होतो की 7,11,000 रुपये प्रति गुंठा जमीन आज या ठिकाणी ठीक आहे, रोडच्या कडेला त्या ठिकाणी जमीन असू शकते बाजारभाव, परंतु आतमध्ये त्याच प्लॉटमध्ये आतमधली जमिनीचं व्हॅल्युएशन एवढं होणं हे न पटणारी गोष्ट आहे आणि यामुळेच जनतेत थोडीशी नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे लोक बोलतात, म्हणजे शेतकरीच बोलतात की बाजार समित्यांमध्ये सुविधा नाहीत. लघवीला शेतकरी गेले तर ते रोडला येतात बाहेर 4-4 तास लघवी तुंबून. मग त्या सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे की पैशाची उधळपट्टी करणं गरजेचं आहे? खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये पायाभूत सुविधा होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि ह्या पायाभूत सुविधा आज शेतकरी जुन्नर तालुक्यामध्ये मला वाटतं पुणे जिल्ह्यात आणि आज टोमॅटो मार्केट आशिया खंडात सर्वात मोठं टोमॅटो मार्केट आहे. आज त्या ठिकाणी असणारी ट्रॅफिकची समस्या असेल, बाजारभाव व्यापारी नियंत्रित करतात. कांदा बटाट्याचं आज मार्केटच्या बाबतीत तेच जुन्नर शहरात जे मार्केट आहे त्या बाबतीत त्या ठिकाणी आज लोक ओतूरला माल नेत आहेत, मुंबईला माल पाठवतात, पण आमचे शेतकरी जुन्नरला माल न्यायला त्या ठिकाणी थोडेसे निरुत्साही दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी कुठेतरी चाललेली ही जी बाजार समिती आणि व्यापारी यांची जी मिलीभगत आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. आता शेतकऱ्यांनी म्हणजे 21 तारखेला एक मोर्चा पुकारला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार आहात? साहेब जनतेच्यासाठीच या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पदावर बसलेला असतो. सरपंच काय घरातला नसतो, तो जनतेने निवडून दिलेला असतो, शेतकऱ्यांनी निवडून दिलेला असतो आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी लढा देण्याचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस सरपंच पद बाजूला ठेवायचं असतं, आपण लढ्यामध्ये सामील व्हायचं असतं.